मंडळी, मी आपला डी एन साबळे. आज मी आपल्याला कासवडली लोकेशनला घोडबंदर रोडवरती कासवडली लोकेशनला आपण आलेलो आहोत. इकडे एक सुंदर आणि चांगला रेडी टू मूव विथ ओसी हा नवीन अनटच अनयूज फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे. फ्लॅट हा जो आहे कासवडलीला JVM वेदा नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये हा फ्लॅट असणार आहे. हा रिसेल फ्लॅट आहे, पण अनयूज अनटच फ्लॅट आहे. आणि ह्याचा जो एरिया आहे साधारण जर तुम्ही बघितलं तर 428 कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे. 428 कार्पेट आहे. फ्लॅट रेडी आहे, ओसी आलेले आहे. बऱ्याचशा लोकांचं इकडे तुम्हाला फर्निचरचं काम चालू झालेलं आहे ऑलरेडी. त्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. हा हॉल आहे. हॉलच्या नंतर तुम्हाला इथे स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर दिलेली आहे. आणि स्टँडिंग बाल्कनीमधनं जर तुम्ही व्ह्यू बघितला तर सगळं तुम्हाला ग्रीन व्ह्यू, क्रिक व्ह्यू हा पद्धतीनं मिळतो. आजूबाजूला हे सगळे कॉम्प्लेक्स ऑलरेडी झालेले आहेत. ह्या साईडला जर बघितलं तर सध्या हा प्लॉट जो आहे तो ग्रीन झोनचाच प्लॉट सध्या आहे. पण जर तुम्ही हे सगळं बघितलं, क्रिक वगैरे तुम्हाला इकडनं प्रॉपर दिसतो. भविष्यात इथे एखादी बिल्डिंग येण्याचे चान्स 100% आहेत. पण हा फ्लॅट जो आहे तो फ्लॅट 1 BHK आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता, ज्यांना आपलं बजेट ॲडजस्ट करायचं आणि नवीन घर हवं आहे त्यांच्यासाठी हा आपण फ्लॅट दाखवतोय. ज्यावेळेला आपण हॉलचं संपतो, हॉलनंतर तुम्हाला इमिडिएटली एक टॉयलेट आहे, जे तुम्ही टॉयलेट बघू शकता, फक्त टॉयलेट. आणि त्याच्यानंतर टॉयलेटच्या जस्ट अपोजिटला जर आलो तर एक किचन आहे, जे किचन तुम्हाला अशा 2 साईडला ह्या पद्धतीनं दिलेलं आहे. आणि किचनमध्ये तुम्हाला परत स्टँडिंग बाल्कनी किंवा ड्राय बाल्कनी म्हणून तुम्ही ह्याला प्रॉपरली यूज करू शकता. आणि ज्यावेळेला तुमच्या ड्राय बाल्कनीमधनं पण जर व्ह्यू बघितला तर तो सुंदर व्ह्यू आहे. आणि नंतर आपण ज्यावेळेला ह्या किचनमधनं बाहेर पडणार आहोत त्यानंतर हा तुमचा इकडल्या साईडला आलात तर हा बेडरूम आहे. बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता, चांगली आणि खूप मोठी आहे. ह्या साईडला तुम्ही बघितलं तर वॉलड्रॉप आहे. वॉलड्रॉपच्या नंतर ह्या साईडला परत तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर दिलेली. याचा व्ह्यू जरी बघितला तर याचा व्ह्यू ही तुम्हाला ग्रीन क्रिक ह्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळतो. आणि मास्टर बेडरूमचं हे बाथरूम आहे, जे बाथरूम ह्या साईडला आलं तर आपल्या ह्या साईडला ते बाथरूम येतं. बाथरूम मोठं आहे. प्लंबिंगवरचं काम अजून झालेलं नाही, तुम्हाला प्लंबिंग आपण करून देणार आहोत इकडे. आणि इकडे ह्या साईडला आलात ते परत तुमचं ड्राय बाल्कनीचा स्पेस ह्या साईडला आहे. तर ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि हा जो फ्लॅट आहे हा ठाणा स्टेशनपासून साधारणतः 10 किलोमीटरच्या अंतरावरती असणार आहे. कासवडली मेट्रो स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. ह्याची जी किंमत आहे पार्किंग सहित 60 लाख रुपये आहेत. त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी रेशन हे सगळं प्लस लागणार आहे. ज्यांना रेडी घर घ्यायचं असेल आणि कमी बजेटचा जर काही कोणाचा असेल तर स्टँडिंग अलोंग बिल्डिंग आहे. याच्यामध्ये गार्डन सोडून बाकी एक्स्ट्रा काही ॲम्युनिटीज नाही आहे, तर मेंटेनन्स कमी अशा पद्धतीचं हे घर आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल त्याची चावी आमच्याकडे नक्की पडलेली आहे. आपण हा रिसेलमध्ये फ्लॅट नक्की बघू शकता. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.